नमस्कार सर्वांना, स्वागत आहे सर्वांचं माझ्या चॅनलवरती श्री स्वामी समर्थ. तर आज आपण कैरीपासून झणझणीत चटणी बनवणार आहोत, तेही 15 दिवस टिकणारी. चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करू. मी आता इथे तुम्हाला साहित्य दाखवणार आहे. अगदी मोजक्या साहित्यात बनवणार. 2 कैऱ्या, 2 लाल मिरच्या, कोथिंबीर, हिरवी मिरची घेतलेली आहे, लसूण, मोहरी, जिरे, चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करू. आता कैऱ्या ज्या आहेत त्या आपण कट करून घेणार आहे. आपण मिरचीचे देठ काढून घेणार आहोत. आपण हे पहा, मी आता कैरीचे देठ काढून घेणार आहे, कट करून तुम्हाला दाखवणार आहे. कोवळ्याच आहेत कैऱ्या, म्हणजे जे कोय नाही झालेले अजून आंब्यांमध्ये. त्याचे मधले जे आहे कैरीची बी काढून घ्यायची आणि लहान लहान फोडींमध्ये कट करून घेणार आहोत आपण हिला. झटपट चटणी होते ही. हे पहा, मी आता कट करून तुम्हाला दाखवणार आहे. ह्या ज्या कैऱ्या आहेत तोतापुरी कैरी आहे ही, जास्त आंबटही नसते. तुम्ही साधी कैरी पण घेऊ शकता. मी इथे तोतापुरी कैरी घेतलेली आहे. ते पहा, मी आता अशा प्रकारे कट करून घेतलेलं आहे. आणि ही देखील दुसरी कैरी आपण कट करून घेणार आहे. पुढचा देठ काढून घ्यायचा. पाठचं पण थोडंसं काढून घ्या. आता मी इथे तवा ठेवलेला आहे, मिरचीचे देठ काढून घेतलेले आहेत. हे पहा, मी आता मिरची भाजून घेणार आहे पॅनमध्ये. हिरवी मिरची घेतलेली आहे आपण. स्लो गॅसवरतीच आपण भाजून घेणार आहोत. पहा, मी आता परतून घेणार आहे गॅसवरती. तेल नाही टाकलेलं अजून आपण. थोडा वेळ असंच भाजून देऊन मग आपण तेल टाकून घेणार आहोत. पहा, मिरची स्वच्छ धुवून तिचे देठ काढून घेतलेले आहेत आपण मिरचीचे. पहा, मी आता ह्याच्यामध्ये तेल टाकून घेणार आहे. तेही थोडंच टाकून घेणार आहे, जास्त नाही टाकणार आहे तेल. मिरची भाजणे इतपत टाकून घेणार आहोत आपण. पहा, मिरची भाजून घेत आहे मी आता. आणि आता मिरची भाजत आल्यानंतर आपण कोथिंबीर धुवून व्यवस्थित घेतलेली आहे, ती देखील आपण ह्या मिरचीमध्ये भाजून घेणार आहोत. हे पहा, मी आता मिरची साईडला करून घेतलेली आहे आणि आता कोथिंबीर देखील टाकून घेणार आहे. मोठी मोठी कट करून घेतलेली आहे, का तर ही आपण चटणी जी आहे 15 दिवस टिकणारी बनवणार आहोत. त्याच्यासाठी आपण कोथिंबीर देखील भाजून घेणार आहोत तेलामध्ये. अशी कच्ची टाकली तर मग ती जास्त दिवस नाही चटणी राहत. कैरीची चटणी ती लगेच खराब होते. हे पहा, व्यवस्थित ते देखील आपण स्लो गॅसवरतीच व्यवस्थित भाजून घेणार आहोत. सुगंध खूप छान येत आहे मिरची आणि कोथिंबीर भाजून घेताना. मी आता गॅस बंद केलेला आहे आणि तव्यामध्ये असंच थोडा वेळ पसरून ठेवलेला आहे. जास्त खरपूस नाही आहे भाजायची मिरच्या, फक्त हे पहा अशा इतपत भाजून घ्यायच्या. तवा गरम असल्यामुळे मी पसरून घेत आहे याच्यामध्ये. जर का तुम्हाला जास्त दिवसासाठी चटणी बनवायची असतील तर कोथिंबीर नेहमी भाजून घ्यायची. तर हे पहा, मी आता मिक्सरच्या भांड्यामध्ये कैरीच्या फोडी टाकून घेणार आहे. आता 2 बॅचमध्ये मी करणार आहे, सर्व काही कैऱ्या बसत नाही एका वेळेस. हे पहा, आता मिरची टाकून घेतलेली आहे, मिरची, कोथिंबीर. लसणाच्या पाकळ्या आहेत पहा, थोड्या 7 ते 8 टाकलेल्या आहेत. चवीनुसार मीठ टाकून घेणार आहे आता आपण. आणि राहिलेल्या पाकळ्यांचं पण पुढे आपण दाखवणार आहोत काय करणार आहोत. तर हे पहा, चवीनुसार टाकून घेणार आहोत आपण मीठ. आता थोडेसे जिरे टाकून घेणार आहोत ह्याच्यामध्ये. हे पहा, थोडे ठेवलेले आहेत अजून. आता आपण हे पहा, आता राहिलेल्या फोडी पण आपण ह्याच्यावरती टाकून घेतलेल्या आहेत.
2 बॅच नाही झालेले, एकाच बॅचमध्ये आपण बनवून घेत आहोत. तर हे पहा आता वाटून झालेली आपली. थोडी जाडसरच ठेवायची. कलर पहा किती छान आलेला आहे चटणीचा. हे पहा अशी थोडीशी जाडसरच ठेवायची. आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत मिक्सरच्या भांड्यामधून. ही झटपट तयार होते चटणी. तुम्हाला जर का जास्त आंबट हवे असेल तर तुम्ही साध्या करीची पण बनवू शकता. हे पहा असं पसरून घेतलेलं आहे. मी आता इथे पॅन ठेवलेला आहे तडका देण्यासाठी. हे पहा मी आता ह्याच्यामध्ये तेल टाकून घेत आहे. साधारण 2 चमच टाकून घेणार आहे. हा माझा चमच छोटा आहे म्हणून तुम्ही तुमच्या अंदाजानुसार टाकून घ्या. मी अजून गॅस नाही पेटवलेला, आता गॅस पेटवत आहे तेल टाकल्यानंतर. तर हे पहा आता तेल चांगलं आपण कडकडीत गरम होऊन देणार आहोत. आणि आता मोहरी टाकून घेणार आहोत तेलामध्ये पहिल्यांदा. मोहरी चांगली तडतडली की आपण लसणाच्या पाकळ्या टाकून घेणार आहोत. मग अगोदर दाखवलेल्या त्याच आहेत पाकळ्या, थोड्या आपण वाटणामध्ये टाकलेल्या, थोड्या ह्याच्यामध्ये. हे पहा आता मी जिरे देखील ह्याच्यामध्ये सर्व टाकून घेतलेले आहेत राहिलेले. आणि आता आपण या सुक्या 2 मिरच्या होत्या त्या तुकडे करून घेतलेल्या आहेत, त्या देखील आपण टाकलेल्या आहेत. आता हे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. तेल चांगलं कडकडीत कडलेलं आहे, व्यवस्थित परतून घेणार आहोत तेलामध्ये. आणि आता आपण ही जी फोडणी आहे ही आता ह्याच्यावरती टाकून घेणार आहोत ह्या प्लेटमध्ये. हे पहा कशी बसली आहे फोडणी. अजून तेल गरमच आहे, गरम असतानाच टाकून घ्यायचं त्याच्यावरती, फ्लेवर चांगला येतो. आता व्यवस्थित पसरून घेणार आहे मी ह्याच्यामध्ये. व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. तर हे पहा तयार आहे आपली ही कैरीची चटणी. तर कशी झाली आहे नक्की कमेंट करून सांगा. तुम्ही देखील अशा प्रकारे बनवून खा, खूप छान होते. 15 ते 20 दिवसही टिकणारी आहे कैरीची चटणी. तुम्ही भाताबरोबर, डाळ भाताबरोबर, चपातीबरोबर, भाकरीबरोबर तुम्ही खाऊ शकता. जेवणाची लज्जत वाढवणारी आहे, खूप छान होते. तुम्ही देखील एकदा बनवून पहा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्लीज माझ्या चॅनलला सर्वांनी लाईक, शेअर आणि प्लीज सबस्क्राईब करा. कशी झाली आहे चटणी कमेंटमध्ये नक्की सांगा.